तर विनोद पोखरकर मराठा आंदोलक आता आपल्या सोबत आहेत। विनोदजी, जरांगेंनी काही गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर, एक समाजातला एक घटक म्हणून, एक नेता म्हणून तुमची प्रतिक्रिया? नाही, नक्कीच कसं आहे, आपण जर पाहिलं तर त्यांच्या आरोपामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे। 2016 पासून चालू झालेले मोर्चे, ज्या पद्धतीने मोर्चांमध्ये फूटपट्टी गेली, अगदी तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो, जास्त काही नाही। परवा दिवशी आम्ही फक्त त्या अजय बारसकरला त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी त्यांची भेट होऊ शकली नाही। तरी देखील आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं गेलं। आम्हाला शेवटी न्यायालयातून त्या ठिकाणी जामीन घ्यावा लागला। म्हणजे हे अगदी सरळ सरळ समोरच्या गोष्टी आहेत की अशा पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम चालू आहे। लोक पेरली जात आहेत आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या माणसावर अशा पद्धतीने गंभीर प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत, ज्या आरोपांना खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं खरं बेसच नाहीये त्याला। आणि जाणीवपूर्वक आता कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना भडकवण्याचं काम या ठिकाणी होतंय। गेल्या 7 महिन्यापासून जो माणूस प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढा देतोय, आंदोलन करतोय, मूळ मागणी बाजूला ठेवली आणि मराठ्यांना 50% बाहेरचं आरक्षण दिलं, फसवं आरक्षण। काय फायदा हो त्याचा? 27 जानेवारीला ज्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी नवी मुंबईमध्ये सगळे सोयरे अधिसूचनेचा गुलाल उधळला, त्या गुलालाचं काय झालं? त्या अधिसूचनेची अंमलबजावणी का झाली नाही अजूनपर्यंत? त्यांचा साधा सरळ प्रश्न आहे, या अधिसूचनेची तुम्ही अंमलबजावणी केव्हा करणार आहात? कारण 10% आरक्षणावर आमचा खरंच विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।